बैठकीत जाहीर झालेला आहे। येत्या 2 तासात आता कोणत्या क्षणी पैशाचे मेसेज येणार आहेत, काहींना तर आता पैसे वाटप सुरू झालेले आहे। तसेच इकडे बघू शकता यामध्ये सरकारने दिलेल्या माहितीनुसार आताच एक मोठी पत्रकार परिषद व मंत्रिमंडळ बैठक झाली। त्यामध्ये सरकारने आता लाडक्या बहिणींसाठी निर्णय घेतलेला असून आता लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो मिळणार आहे तो डबल मिळणार आहे, म्हणजे जून महिन्याचे 1500 रुपये, त्यानंतर लगेच जुलैचा हप्ता देखील वाटप करण्यास आता मंजुरी मिळणार आहे। मात्र आता दोन्ही हप्ते घेण्यासाठी लाडक्या बहिणींना एक काम करून ठेवावं लागणार आहे, अन्यथा दोन्ही हप्त्याचा लाभ मिळणार नाहीये। त्यासाठी कोणते काम करायचे ते पुढे आपण सांगणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघत चला। तसेच आता लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे आता हप्ता वाटपाची जी आहे ती तुमची प्रतीक्षा जी होती की हप्ता कधी मिळेल ती प्रतीक्षा आता संपलेली असून हप्ता वाटपाची तयारी पूर्ण झालेली आहे। आता मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतलेला असून पहिला टप्पा 17 जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। 17 जिल्ह्यांची यादी आलेली असून त्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्त्याचे पैसे आता वाटप केले जाणार आहेत। आता नेमके कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे याद्या आता तुम्हाला दाखवणार आहे, त्यासाठी फक्त 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघत चला। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाचे अपडेट तुम्हाला रोजची रोज पाहायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त सबस्क्राइब करायचं आहे व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगायचा आहे। तुम्ही जिल्हा तुमचा कमेंटच्या माध्यमातून सांगितल्यानंतर नेमका तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो आपण ते अपडेट नक्कीच देऊ। तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती। तर या ठिकाणी बघू शकता की लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। यामध्ये बघू शकता आता मंत्रिमंडळ बैठक पूर्ण झालेली असून लाडक्या बहिणी ह्या खुश झालेल्या आहेत। लाडक्या बहिणीसाठी आनंदाचा निर्णय सरकारने घेतलेला असून यामध्ये तुम्हाला इकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दिसत असतील, तसेच इकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा दिसत असतील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी दिसत असतील, हे बैठकीमध्ये होते व तसेच इकडे चंद्रशेखर बावनकुळे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। यांच्या नियोजनामध्ये ही बैठक झालेली असून आता यामुळे शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काय हरकत नाही। यामध्ये जर विचार केला तर आता या ठिकाणी झालेल्या निर्णयानुसार आता 17 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हप्त्याचे वाटप हे पहिला टप्पा आता आपल्याला वाटप पाहायला मिळणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 17 जिल्हे जाहीर केलेले असून या ठिकाणी एवढंच नाही तर लाडक्या बहिणींना 40,000 रुपये देखील येत्या 2 तासात सुरू केले जाणार आहेत व आता लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता व जुलै महिन्याचा हप्ता देखील मिळणार आहे। मात्र तुम्हाला आता दोन्ही हप्त्याचे पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यासाठी कोणतं काम करायचं ते पुढे सांगणार आहे। ते काम पूर्ण केल्यानंतर 2 हप्ते तर मिळतील, त्यातली त्यात 40,000 रुपयांची रक्कम देखील तुम्हाला मिळेल। नवीन योजनेनुसार आता 40,000 रुपयांचा लाभ हा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार देणार आहे। तर चला आता नेमका कोणता हप्ता जे आहे ते कोणत्या जिल्ह्यात येत आहे, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यास सुरुवात होत आहे, आता त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। यामध्ये बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीसाठी आता चांगली खुशखबर आलेली आहे। यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार सरकारने आता मोठे निर्णय जाहीर तर केले आहेत, तसेच आता लाडक्या बहिणींना डबल हप्ता मिळणार असून पेपरमध्ये देखील ही बातमी आता आलेली आहे। आता लाडक्या बहिणींकडे लक्ष देऊन बघू शकता मंत्रिमंडळ बैठकीमधील हा फोटो। या ठिकाणी अजितदादा आहेत, तसेच देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत। या चौघांनी मिळून एक मोठा निर्णय हा लाडक्या साठी आता घेतलेला आहे। तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणींचे भाऊ शिंदे साहेब पण दिसतच असतील, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पण दिसतच असतील। यांच्याकडून आता एक आनंदाची दिलासा देणारी खुशखबर ही लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। तर यामध्ये इकडे बघा आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। 19 जिल्ह्यामध्ये आता हप्ता वाटपाची पूर्ण तयारी आता झालेली आहे। या ठिकाणी यादी दिसत आहे, यामध्ये जिल्ह्यांची नावे आहेत, कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींना मेसेज येणार असून लक्ष द्या आता डबल हप्त्याची रक्कम ही 3,000 रुपये काहींना देखील मिळणार आहे। ती पण आता फक्त टप्प्याटप्प्याने वाटप केली जाणार आहे। पहिल्या टप्प्यात जूनचा हप्ता, तसेच पुढील टप्प्यामध्ये जुलैचा हप्ता, अशा प्रकारे हे टप्पे आता सुरू केले जाणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात अशा प्रमाणे ही रक्कम आता वाटप केली जाणार आहे। तर बघू शकता या ठिकाणी आता 19 जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। तर चला आता तुम्हाला ही नावे वाचून दाखवतो। तर या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपामध्ये आता सर्व काही रक्कमी लाडक्या बहिणीसाठी पाहायला मिळत आहे। यामध्ये जिल्ह्यांची नावे आलेली असून पहिल्या टप्प्यामध्ये 19 जिल्हे आहेत। तर पहिला जिल्हा कोणता आहे आता तुम्हाला सांगत आहे। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा हा मराठवाड्यातील आहे। मराठवाडा विभागातील पहिला जिल्हा धाराशिव। आता धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा ही संपलेली असून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा हा मिळणार आहे। ही एक लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे। धाराशिव या ठिकाणी जूनच्या हप्त्याची
हप्त्याचे 1500 रुपये आता वाटप सुरू आहे. ज्यांना मिळाले नसतील त्यांना पुढच्या 2 तासात ही रक्कम मिळून जाईल. आता ती झाल्यानंतर लगेच जुलै महिन्याचे 1500 रुपये सर्व प्लस केल्यानंतर 3000 रुपये अशी रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात धाराशिव या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता वाटप केली जाणार आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये. एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने धाराशिव जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींसाठी घेतलेला आहे. तर चला अजून नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे हे आता थेट वाटप केले जाणार आहेत ते जिल्हे देखील आता बघणार आहोत. त्यानंतर दोन्ही हप्ते मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं म्हणून सांगितलंय ते काम आता राहिलेल्या व्हिडिओत बघणार आहोत. गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागेल ते देखील आपण बघणार आहोत. त्यानंतर जो 40,000 रुपयांचा लाभ सरकार सर्व महिलांना देणार आहे त्यासाठी आता काय कागदपत्रे लागतील ते देखील तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून हे सर्व काही पैसे तुमच्या बँक खात्यात येत्या 24 तासाच्या आत 100% जमा होऊन जातील व गॅस सिलेंडरचे मिळत नसतील तर ते पण तुम्हाला मिळून जातील. त्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप मोठा फायदा देखील झालेला आहे. तर चला आता आपण सविस्तर पाहूयात अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता येत आहे व सर्व रक्कम मिळवण्यासाठी कोणते काम करायची ती माहिती. तर आता इकडे बघा, आता फक्त तुम्ही काय करा, लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण तुमचा चांगला मोठा फायदा होणार आहे. तसेच चॅनलला सबस्क्राईब बऱ्याच जणांनी अजून केलं नाही, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला एक लाईक करून सगळ्यांनी आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे. म्हणजे कसं तुमच्या भागाचं देखील आपण जे आहे ते कधी माहिती हप्ता मिळणार ते आपण बातमी आपण देऊयात. तर या ठिकाणी बघू शकता पुढचा जिल्हा आता सरकारकडून जाहीर झालेला आहे बुलढाणा. आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील चांगली रक्कम ही मिळणार असून हा बुलढाणा जिल्हा जो आहे तो या ठिकाणी आता जर विचार केला तर लाडक्या बहिणींना जूनच्या हप्त्याचे 1500 रुपये सोडण्यास सुरुवात झालेली आहे. प्लस आता कोणत्या क्षणी 1500 जुलै महिन्याचे देखील या ठिकाणी आता वाटप सुरू केलं जाणार आहे. ही सर्व काही रक्कम जर पाहायला गेलं तर ही 3000 रुपये अशी रक्कम होते. ही 3000 रुपयांची रक्कम माता भगिनींच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. आपण आजपर्यंत कधीच म्हटलो नव्हतो की हप्ता लगेच वाटप सुरू झालेला आहे, मात्र आता खरोखरच हप्ता वाटप सुरू झाला असल्यामुळे आपण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर या ठिकाणी बघू शकता आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील हे 3000 रुपये मिळणार आहेत. एवढंच नव्हतं तर आता 40,000 रुपयांचा लाभ देखील बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मिळवता येणार आहे. कारण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. काल बऱ्याच जिल्ह्यातील महिलांनी जे कोणी व्हिडिओ बघत होते त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला व त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे. अक्षरशः त्यांना 40,000 रुपये आता मिळत देखील आहेत. तर एवढी काही रक्कम जी आहे ती बुलढाणा जिल्ह्यात आता पाहायला मिळणार आहे. त्यातली त्यात जून महिन्याचा हप्ता आता वाटप सुरू केलेला आहे. ज्यांना मिळालं नसेल त्यांना 24 तासात मिळेल किंवा पुढचे 2 दिवस अजून हे वाटप सुरू राहणार आहे. 3 दिवस, ह्या 3 दिवसामध्ये पूर्णपणे ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला 100% येणार आहे. तर चला अजून कोणकोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत आहे व हे सर्व पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील आपण बघूया. तर या ठिकाणी बघू शकता आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. आता फक्त काही मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. यामध्ये बघू शकता पुढील हप्त्यासाठी आता हप्ता जो वाटप होत आहे त्यासाठी जी रक्कम लागणार होती ती आतापर्यंत जमा झाली नव्हती, मात्र आता सरकारपर्यंत ती रक्कम जमा झाल्याने हे पैसे जास्त प्रमाणात वाटप सरकार करत आहे. यामध्ये आता हप्त्यासाठी 3600 कोटी रुपयांचा हा निधी मंजूर केलेला आहे. बघू शकता लाडक्या बहिणीनं तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. आता यामधून आता लाडक्या बहिणींची जून महिन्याची प्रतीक्षा संपली व जुलै महिन्याची देखील प्रतीक्षा संपण्याची एक शक्यता पाहावयास मिळत आहे. तर इकडे बघा आता पुढील हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा माता भगिनींना होती. ती प्रतीक्षा सरकारने 10 मिनिटाच्या आत संपून टाकलेली आहे. यामध्ये लाडक्या बहिणींसाठी आता चांगला मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून लाडकीसाठी आता एक दिलासा देणारी घोषणा ही सरकारने केलेली आहे. यामध्ये इकडे बघा आता जे काय हप्त्याचे पैसे होते टोटल 3000 रुपये, पण जे काय तुम्हाला आता पाहायला मिळणार होते ती देखील रक्कम आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. लाडक्यांसाठी ही योजना आता पाहायला मिळत असून हे 3600 कोटींचा निधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. यामध्ये जर विचार केला तर लाडकी बहीण योजनेच्या जूनच्या हप्त्याचे 1500 रुपये, जुलै हप्ता 1500 रुपये, गॅस सिलेंडर 830 रुपये व माता भगिनींना आता 40,000 रुपयांचा देखील लाभ मिळणार आहे. हे देखील पैसे आता वाटप हे सुरू केलं जाणार आहे. ही सर्व रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा केली जाणार आहे. आता एवढी रक्कम तुम्हाला वाटत असेल आपल्याकडे देखील आली पाहिजे, मग यासाठी पहिल्या यादीत नाव येण्यासाठी गरजेचं आहे तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर हे सर्व काही पैसे मिळून जातील. मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं आपण ते आता तुम्हाला पुढे सांगणार आहोत. त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा खूप मोठा असा चांगला फायदा देखील होणार आहे. तर चला आता पाहूयात. तर या ठिकाणी बघा आता
आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। यामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भातील हा निर्णय पूर्णपणे सरकारने प्रसिद्ध केला। आता पुढील हप्त्याचे पैसे आता वाटप सरकारने सुरुवात केल्याचं देखील पाहायला मिळत आहे। तर या ठिकाणी बघू शकता फक्त त्या 2 तासात पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत। ज्यांना मिळाले नाही त्यांना त्या 2 तासात पैसे मिळणार आहेत। काय काय रक्कम मिळणार आहे तर इकडे बघा, यामध्ये गॅस सिलेंडरचे 830 रुपये, लाडकी बहीण योजना जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये, 40,000 रुपयांची देखील हे कर्ज मिळणार आहे। हे बोनस कर्ज तुम्हाला देखील आता मिळवता येणार आहे। सर्व काही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल। आता याला टोटल जर केलं तर बघा, 1500 रुपये, गॅस सिलेंडरचे 830 रुपये, म्हणजे एकंदरीत विचार जर केला तर आता हे 40,000 रुपये म्हणजे 42-43,000 रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यात आता जमा केली जाणार आहे। ही एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाही। एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या मार्फत आता जाहीर झालेला आहे। सर्व काही पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये वाटप केले जाणार आहेत। यामध्ये आता येत्या 2 तासात कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार त्यांची नावे आलेली आहेत। आता लक्ष देऊन बघा, फक्त आणि फक्त 1.5 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। राहिलेल्या 1.5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये नेमके आता कोणकोणते जिल्हे आहेत, तुम्हाला जिल्ह्यांची नावे सर्व काही आता पाहायला मिळणार आहेत। यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला हे सर्व काही पैसे कोणत्या क्षणी मिळून जातील, कोणत्या क्षणी तुम्हाला आता मेसेज येणार आहे। तर चला पाहूयात आता जिल्ह्यांच्या याद्या। तर बघा, यामध्ये जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी 24 तासवर आलेली आहे। एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या बहिणीची प्रतीक्षा चांगली संपलेली आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। या ठिकाणी डायरेक्ट काय सांगितलं आहे, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। आता आनंदाची बातमी कोणती आहे तर जून जुलै हप्ता डबल हप्ता मिळणार आहे। एक खुशखबर लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये। त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे देखील त्या 2 तासात काहींना मिळू शकतात, ही देखील खुशखबर आहे। नेमके आता कोणकोणते जिल्हे आहेत तर यामध्ये आता 19 जिल्हे आहेत। त्यातील आपण 2 जिल्हे पाहिलेले आहेत, धाराशिव, हिंगोली। तर पुढचा जिल्हा आहे नांदेड। तर बघू शकता आता पुढचा जिल्हा नांदेड असून नांदेड जिल्ह्यात जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये हा सोडण्यात येणार आहे, म्हणजेच की वाटप करण्यात येणार आहे। हे सर्व काही पैसे मिळणार असून लाडक्या बहिणीची चिंताही मिटणार आहे। पैसे आता थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होतील। कसलीही काळजी करत जाऊ नका, कसलीही चिंता करत जाऊ नका। आता तुम्हाला थेट लाभ होणार असून तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत, तुम्हाला देण्यात येणार आहेत। ही एक सर्वात मोठी खुशखबर व आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही। एक महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने माता भगिनींसाठी आता जाहीर केलेला आहे। तर चला आता कोणते जिल्हे आहेत अजून ते देखील आपण माहिती बघूयात। तर आता पुढील हप्ता वाटप होणारा जिल्हा आहे तो म्हणजे आता एकंदरीत विचार केला तर विदर्भातील आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना देखील चांगला दिलासा मिळणार आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये आता लाडक्या बहिणींचा विचार करता या ठिकाणी जून महिन्याचे 1500 रुपये, जुलै महिन्याचे 1500 रुपये टोटल रक्कम आता ही तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी आता म्हटलं तरी काही हरकत नाही। आता जर विचार केला तर तुम्हाला हे पैसे दोन्ही टप्प्यामध्ये वाटप केले जातील। दोन्ही टप्प्यामध्ये ही रक्कम आता तुम्हाला मिळणार असून लाडक्या बहिणींची ही प्रतीक्षा संपलेली आहे। याही ठिकाणी आता हे सर्व काही पैसे वाटप केले जाणार असून आता या जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना आता काळजी करण्याची गरज पडणार नाही। अमरावती या ठिकाणी देखील हे पैसे आता माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या हस्ते आता वाटप केले जाणार आहेत, ही एक खुशखबरच आहे। तर चला आता पुढचे कोणकोणते जिल्हे आहेत आता त्यांची नावे आपण सविस्तर बघूयात। पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे। जाहीर झालेल्या जिल्ह्यानुसार आता 19 जिल्ह्यापैकी 3 जिल्हे पाहिलेले आहेत। पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर। नागपूर या ठिकाणी देखील पैसे मिळणार आहेत। आता लक्ष देऊन बघा, आपण जिल्ह्यांच्या याद्या बघत आहोत। यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला देखील कोणत्या क्षणी हप्त्याची मेसेज येणार आहेत। आता नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना जून महिन्याचे 1500 हप्ता सुरू झालेला आहे। आता चेक करा, 1500 बऱ्याच जणांच्या खात्यात आले असतील, ज्यांच्या बँक खात्यात आले नसतील त्यांनी काळजी करायची नाहीये। कोणत्या क्षणी मेसेज येतील, पैसे जमा झाल्याचे तुम्हाला मेसेज येणार आहेत, त्यामुळे काळजी करू नका, चिंता करू नका। हप्त्याचे वाटप आता सुरळीतपणे राहणार आहे। हे सर्व काही तुम्हाला आता तुमच्या बँक खात्यात आल्याचं दिसणार आहे। यामध्ये जर विचार केला तर आता तुम्हाला टोटल 3000 रुपये दोन्ही हप्त्याची मिळणार आहेत। गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार आहेत व 40,000 रुपये जी काय रक्कम आहे ती माता भगिनींनो तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वाटप केली जाईल। हे 40,000 रुपये देखील तुम्हाला मिळणार आहेत असं म्हटलं तरी काही हरकत नाही। एक महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारकडून झालेला आहे। सर्व काही पैसे जे आहेत हे पैसे आता तुम्हाला वाटप केले जातील, कसलीही काळजी करू नका, हे पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत। यामुळे आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला असून लाडक्या बहिणींसाठी हे
एक खुशखबर आहे म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तर चला आता हे सर्व पैसे आपल्याला आजच आले पाहिजे, यासाठी आता कोणतं काम करायचं ते तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी बघू शकता, एकंदरीत जर विचार केला तर आता आज एक महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे. यामुळे लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. एक महत्त्वाकांक्षी निर्णय आता लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या मार्फत झालेला आहे. हे सर्व काही पैसे आता वाटप केले जाणार असून आजचा सर्वात मोठा हा निर्णय म्हटलं तरी काय हरकत नाहीये. हे सर्व जे काही पैसे असतील हे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सुरळीतपणे वाटप केले जाणार आहेत. ही सर्व काही पैसे आता मिळणार आहेत. आता तारखेचा विचार जर केला तर या ठिकाणी बघू शकता, आता तुमच्या बँक खात्यामध्ये दिनांक 7 जुलैपर्यंत हे सर्वांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल. आता इकडे बघा, 6 तारखेला विचार केला तर काहींना मिळणार 7 जुलै 8 जुलैपर्यंत एकही महिला वंचित राहणार नाहीये. हे पैसे सर्वचे सर्व जे काय असेल हे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचं तुम्हाला स्पष्टपणे पाहायला मिळणार आहे. यामध्ये इकडे बघू शकता, आता काहींना 3,000 रुपये मिळणार आहेत. याचं कारण म्हणजे आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक करून घ्या. हे लिंक केल्याचा फायदा होणार आहे. 3,000 रुपयांचा लाभ एक तुम्हाला मिळणार आहे. जून जुलै हप्त्याचे पैसे मिळतील. तसेच आधार कार्ड, मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे व गॅस सिलेंडर जी आहे ती महिलेच्या नावावरती करा, पुरुषाच्या नावावरती नसला पाहिजे, अन्यथा गॅस सिलेंडरची रक्कम देखील तुम्हाला मिळायची नाहीये. हे देखील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणींनी लक्षात घ्यावे. हा एक महत्त्वाकांक्षी निर्णय लाडक्या बहिणींसाठी आता पाहायला मिळत आहे. सर्व काही रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये वाटप सुरू केली जाणार आहे. आता 7, 8, 9, 10, 11, 12, 13 जुलै या तारखेला देखील आता नवीन हप्ता तुम्हाला वाटप होण्याचे चान्सेस आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.